मला माहिती आहे का, दिल्लीच्या स्ट्रीटवरती ज्या हॉटेलचे छोले अगदी काळे आहेत आणि भटुरा टम्म फुगलेला आहे, त्यावरून त्या हॉटेलची क्वालिटी ठरवली जाते. कारण ज्या हॉटेलचा भटुरा अगदी टम्म फुगलेला असेल, त्याची क्वालिटी बेस्ट म्हणून कस्टमर त्या दुकानामध्ये जास्त असतात. आज आपण हेच परफेक्ट दिल्ली स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे घरच्या घरी बनवणार आहोत. शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या टिप नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात आधी रात्रीभर छोले छान वाटीभर भिजवून घेतलेत. आता छोले काळे होण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची स्टेप केली जाते, ती म्हणजे चहा पावडर पाण्यामध्ये एक 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेतली जाते आणि त्याचं जे काही लालसर पाणी निघेल ते पाणी छोले शिजवताना वापरलं जातं. त्यामुळे स्ट्रीट स्टाईल हे छोले भटुरे अगदी परफेक्ट असे काळ्या रंगामध्ये तयार होतात. पाणी मी चहाचं बाजूला उकळायला ठेवले, फक्त चहापत्ती टाकून पाणी गरम करायला ठेवले. आता छोले शिजवताना यामध्ये काही खडे मसाले घालायचे. लवंग, मिरी, दालचिनी आणि काळी वेलची आवर्जून घाला, त्याचा एक छान फ्लेवर या छोले भटुऱ्याला येतो. आणि त्याचबरोबर या खडे मसाल्यांचा काळा रंग सुद्धा या छोल्यांना भेटतो. आता छोल्यांबरोबरच टोमॅटो, कांदा आणि आलं या तीनही गोष्टी आपल्याला शिजायला घालायच्यात. आपल्याला याची छान अशी एक ग्रेव्ही, एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी हे कांदा, टोमॅटो आणि आलं शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. आता याचमध्ये चहा पावडरचं जे काही पाणी आपण छान उकळून घेतलं होतं, शिजवून घेतलं होतं, ते घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाची एक सिक्रेट गोष्ट आहे, ती म्हणजे बेकिंग सोडा. आपला जो नेहमीचा खायचा सोडा आहे, तो अगदी चिमूटभर सोडा घालायचा. सोडा घातल्यामुळे छोले अगदी मऊसूद असे शिजतात आणि नंतर ती जी काही आपण त्याची ग्रेव्ही भाजी करणार आहोत त्यामध्ये अगदी परफेक्ट अशी टेस्ट देते. छोले शिजेपर्यंत भटुऱ्यांचे पीठ भिजवायला घेऊयात. आता भटुऱ्यांचे पीठ भिजवताना मैद्यामध्ये मी फक्त मीठ आणि खायचा सोडा घातलाय. सोडा आणि मीठ घालून पीठ छानपैकी मऊसूद असं भिजवून घ्यायचं. आता ज्या वेळेला दिल्लीचे स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे बनवले जातात, यामध्ये आवर्जून खमीर घातलं जातं किंवा ईस्ट घातलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी शरीरासाठी अपायकारक आहेत. यामध्ये 2 ते 3 चमचे दही किंवा अगदी चिमूटभर आपला खायचा सोडा आहे साधा, तो चिमूटभर घालून घ्यायचा. परफेक्ट असे टम्म फुगणारे भटुरे आपले तयार होतील. अजून 1-2 टिप्स आहेत पुढे भटुरे आपले टम्म फुगण्यासाठी, तेही मी पुढे सांगणार आहे. पीठ व्यवस्थित मळून बाजूला ठेवले. 10 ते 15 मिनिटं पिठाला आवर्जून रेस्ट द्या. जेवढा छान रेस्ट भेटेल तेवढे तुमचे भटुरे छान फुगणार आहेत. आता छोले आपले शिजलेत. आता या छोल्यांमधले कांदा, टोमॅटो आणि आलं या सगळ्या गोष्टी छानपैकी काढून घ्यायच्यात. तुम्ही रंग बघू शकताय, किती सुंदर असा काळपट आलाय. आता टोमॅटोची सालही आपण यामधून काढून घेणार आहोत, कारण आपण जी काही ग्रेव्ही करणार आहोत त्या ग्रेव्हीमध्ये ही टोमॅटोची साल जाऊ द्यायची नाही, नाहीतर त्याची ग्रेव्ही परफेक्ट अशी होणार नाही. चला, कांदा, टोमॅटो आणि आलं या सगळ्या गोष्टी काढून घेतल्यात. छोले तुम्हाला दाखवते किती सुंदर असे शिजलेत. परफेक्ट असे मऊसूद छोले शिजलेत आणि काळा रंग आपल्याला जो हवाय तो सुद्धा अगदी परफेक्ट असा आलाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या सगळ्या गोष्टी छान वाटून घ्यायच्या. वाटत असताना यामध्ये एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या आणि अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार होते. आता घेऊयात फोडणी करायला. सगळ्या गोष्टी छान शिजलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो, आलं, त्यामुळे पेस्टसुद्धा अगदी स्मूथ अशी तयार होते. पाणी वगैरे सुद्धा घालायची गरज नाही. कढईमध्ये तेल छानपैकी गरम करायचं आणि यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची. तेल सुटेपर्यंत ही पेस्ट अगदी छान अशी परतवून घ्यायची. आपण जे काही खडे मसाले छोलेमध्ये घातले होते त्याचा संपूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरला आहे, त्यामुळे फोडणीमध्ये मी वेगळे खडे मसाले घातले नाहीत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा. जेवढा तुम्ही हा मसाला छान परतवून घ्याल तेवढे तुमची छोलेची भाजी टेस्टी होणार आहे. चला, सुंदर असं तेल सुटायला लागले. झाकण ठेवूनही मी 1-2 मिनटं वाफ दिली, जेणेकरून शिंतोडे सगळे किचनवरती किंवा गॅसवरती उडू नयेत. तेल सुटेपर्यंत मसाला परतला गेला की पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय. तुम्ही इथे छोले मसाला असेल किंवा चना मसाला असेल तो वापरला तरीही चालेल. आता हे ड्राय मसाले सुद्धा या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. एकजीव झाले की परत एकदा झाकण ठेवून 1-2 मिनिटं मी याला वाफ काढणार आहे. हे दिल्लीचे स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे इतके फेमस आहेत की आता ते दिल्लीचे न राहता संपूर्ण महाराष्ट्राचे झालेत. खरं बघायचं झालं तर ही ओरिजिनल पंजाबची डिश आहे. पंजाबमध्ये आलं लसूण न वापरता ही डिश आवर्जून देवाच्या प्रसादासाठी बनवली जाते. परंतु हे छोले भटुरे दिल्लीच्या स्ट्रीटवरती इतके फेमस झाले की त्यानंतर ते हळूहळू संपूर्ण भारतभर पसरले गेले. ह्याची चव इतकी अफलातून अशी आहे,
फक्त करताना या 2-3 गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्यात. चहा पावडरचं पाणी आवर्जून वापरायचे आणि भटुऱ्यांचं पीठ व्यवस्थित भिजवायचे. या 2 गोष्टी जर तुमच्या परफेक्ट झाल्या तर तुमचे छोले भटुरे अतिशय परफेक्ट असे तयार होतात. आता छोल्यांमध्ये कोथिंबीर, मीठ घालून छानपैकी मी ती ग्रेव्ही आटायला ठेवली आहे. कारण ग्रेव्ही आपल्याला थोडीशी थिक हवी आहे. पाणी मी आवर्जून थोडंसं जास्तीचं घातले, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा, आपले जे ड्राय मसाले घातलेत त्याचा संपूर्ण अर्क आपल्या छोल्यांमध्ये उतरेल आणि छोले अजून थोडेसे सॉफ्ट होतील. कारण जेवढे छोले तुमचे सॉफ्ट असतील तेवढे ते भटुऱ्यांबरोबर खाताना सुपर टेस्टी असे लागतात. पीठही आपले इथे छानपैकी भिजलं गेले. आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे. गोळा खूप जास्त मोठाही नको, चपातीचा गोळा असतो तेवढाही नको आणि पुरीचा गोळा असतो तेवढा लहानही नको, थोडासा मीडियम ठेवायचा. कारण भटुरा थोडासा मोठ्या आकारामध्येच केला जातो. सुरुवातीला सांगितलं तसं दिल्लीमध्ये हे स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे भटुऱ्याच्या आकारावरती फेमस आहेत. भटुरा जेवढा मोठा तेवढं ते हॉटेल त्या छोले भटुऱ्यांसाठी फेमस असतं. कारण भटुऱ्याचा आकारच त्या हॉटेलची क्वालिटी ठरवतं. चला, भटुरा लाटताना थोडंसं जाडसर लाटायचा आणि तळताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेल चांगलं गरम असावं. तेल जर तुमचं मीडियम गरम असेल तरी भटुरा म्हणावा असा फुगत नाही. तेल मात्र छान कडकडीत गरम करायचं, गॅस कमी करायचा आणि त्यानंतरच भटुरा तेलामध्ये सोडायचा. सोडल्याबरोबर झाऱ्याने लगेच तेल शिंपडायचं, खाली थोडासा प्रेस करायचा, असा टम्म भटुरा फुलून वरती येतो. ह्या 2-3 टिप फक्त लक्षात ठेवा. कडकडीत गरम तेलातच भटुरा तळा, म्हणजे भटुरा तुमचा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा टम्म फुगला जाईल. तुम्ही बघू शकताय भटुरे किती सुंदर असे फुगले गेले. याच पद्धतीने सगळे भटुरे मी छानपैकी तळून घेते. आणि हे भटुरे तळत असताना सुरुवातीला जरी गॅस मोठा असला तरी नंतर मात्र गॅस कमी करायचा आणि अगदी मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने भटुरा छान तळून घ्यायचा. एकदा भटुरा फुगला की गॅस लगेचच स्लो करून घ्यायचा. सुंदर असे हे भटुरे आपले तळले गेले. तुम्ही बघू शकता किती टम्म असे झालेत. आता घेऊया सर्विंग करून. कांदा, छोले आणि त्याचबरोबर हे टम्म फुगलेले भटुरे. दिल्लीच्या स्ट्रीटवर जाण्याची गरजच नाही. आपण घरच्या घरी दिल्लीचे स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे अगदी परफेक्ट असे पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतो. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा. कारण या छोट्या छोट्या टिप्सच तुमचे छोले भटुरे परफेक्ट करण्यासाठी मदत करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भटुरा हा कधीही खमीरमुळे फुलत नाही, तर योग्य प्रमाणामध्ये घातलेलं मीठ, त्याचबरोबर बेकिंग सोडा किंवा दही आणि त्याचबरोबर तेलाचं तापमान, या 2 ते 3 गोष्टींमुळे तुमचा भटुरा परफेक्ट असा फुलतो. त्यामुळं अगदी हॉटेलसारखं किंवा स्ट्रीटसारखं खमीर आपल्याजवळ असायची किंवा इस्ट घालायची काहीही गरज नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जरी टिप्स तुम्ही फॉलो केल्या तरी परफेक्ट असा भटुरा तुमचा पहिल्याच प्रयत्नात तयार होईल. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.